आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी। क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट, पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट, ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापुरातील होडगी रोड विमानतळाची पाहणी केली। यावेळी त्यांनी नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या अधिकाऱ्यांशी विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असलेल्या विविध बाबींवर चर्चा केली। येथील विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि विमानतळ प्राधिकरण करत असलेल्या कामकाजाची माहिती त्यांनी दिली। यावेळी पोलीस आयुक्त M. राजकुमार, सोलापूर विमानतळ प्राधिकरणाचे चॅम्पला बनोत, महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते। ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीच्या अधिकाऱ्यांनी होडगी रोड विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध पातळीवर अत्यंत काटेकोरपणे तपासणी केली। शासकीय कार्यालयांच्या आवारात दररोज भारताचा तिरंगा फडकावला जातो। नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात देखील भव्य तिरंगा फडकत असून हा तिरंगा डौलानं फडकवत राहावा यासाठी महसूलचे कर्मचारी मोहम्मद हुसेन शेख हे विशेष काळजी घेत असतात। मोहम्मद हुसेन शेख जे 12 वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तिरंगा फडकावतात आणि ते त्यांच्या देशभक्तीला वाव देत आहेत। दररोज भारताचा तिरंगा फडकावून त्यांनी आपल्या देशप्रेमाची प्रचिती दिली आहे। त्यांचं हे समर्पण भारतीय नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे। दररोज ध्वजारोहण करणं आणि सायंकाळी सूर्यास्तापूर्वी तिरंगा काळजीपूर्वक उतरवून घडी करून तो व्यवस्थित ठेवणं हे मोहम्मद हुसेन शेख यांचं रोजचं काम असून या कामातून आनंद मिळत असल्याचं मोहम्मद हुसेन शेख म्हणाले। तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। स्वातंत्र्य दिनानिमित्त शासनाच्या वतीनं हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत असून जनतेनं जास्तीत जास्त संख्येनं या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी व्हावं या हेतूनं महसूल प्रशासनाच्या वतीनं सोलापुरात सायकल रॅली काढण्यात आली। उत्तर सोलापूर तहसील कार्यालयापासून या रॅलीची सुरुवात करण्यात आली। महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली। यावेळी उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील, प्रांताधिकारी 1 उत्तर सोलापूर सदाशिव पडदुणे यांची उपस्थिती होती। शहराच्या प्रमुख चौकातून ही रॅली निघाली। महसूल कर्मचारी मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभागी झाले होते। शासन आदेश निर्देशानुसार पालिका आयुक्तांच्या मान्यतेनं लाड कमिटी वारसा हक्क अंतर्गत 74 उमेदवारांना पदनियुक्ती देण्याचे आदेश पालिका आयुक्त शीतल तेले उगले यांनी दिले। या सर्वांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत। या सर्व उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार वेतन स्तर S1 15,000 47,600 नुसार या पदास मान्य असलेले इतर मान्य भत्ते यानुसार वेतन मिळेल। तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। सोलापूर महापालिका प्रशासन साखरपेठेतील एका ट्रस्टला बांधकाम परवाना देताना एक नियम आणि त्याच परिसरातील हिंदू कुटुंबियांना बांधकाम परवाना देताना दुसरा नियम असा भेदभाव करत हिंदू कुटुंबांना बांधकाम परवानगी देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप साखरपेठेतील रहिवासी करत आहेत। महापालिकेनं पिण्याच्या पाण्याचं कनेक्शनही तोडल्याचा दावा स्थानिक करत आहेत। महापालिकेनं हिंदू पीडित कुटुंबांना बांधकाम परवानगी न दिल्यानंच त्यांच्या घरांची दुरवस्था झाली असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। महापालिका प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळेच हिंदू कुटुंबियांचं या ठिकाणाहून पलायन होत असल्याचं स्थानिक सांगत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा या अभियानांतर्गत 13 ते 15 ऑगस्टपर्यंत घरोघरी तिरंगा लावण्याचं आवाहन केलं आहे। हा संदेश घरोघरी पोहोचवण्यासाठी भाजप सोलापूर शहर मध्यच्या वतीनं विधानसभा क्षेत्रात बाईक रॅली काढण्यात आली। अशोक चौक परिसरातील श्री मार्कंडे उद्यानातील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यास अभिवादन करून रॅलीची सुरुवात झाली। या प्रसंगी भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, शहर मध्य पूर्व मंडल अध्यक्ष गिरीश बत्तुल, संतोष कदम,
हर घर तिरंगा अभियान शहर संयोजक दत्ता बडगू, पांडुरंग दिड्डी यांच्यासह भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. नाट्यश्री स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या नृत्यशाळेच्या वतीनं कला संस्कृती संमेलन भाग 2 आणि 15 ते 18 ऑगस्ट दरम्यान भरतनाट्यम कार्यशाळा डॉक्टर फडकुले सभागृहात आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती रचना कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही भरतनाट्यम कार्यशाळा संस्थापिका गुरु वीणाश्री आळंगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यामध्ये एकल 17 नृत्य प्रकार सादर होणार आहेत. सोलापूरसह बंगळुरू, मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि परदेशातील विद्यार्थी देखील यामध्ये सहभागी होणार आहेत. आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी. क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. पुणे रोड, वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, अँफिथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर.